गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 नवनाथ बन यांनी दावा केला आहे की उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवतील तर त्यांच्या गटातच मतभेद उफाळून येऊ शकतात। काही आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता असून त्यामागे संजय राऊत यांच्या गटाची रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागू शकतो। विरोधकांमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्याकडे 6 वर्ष विधान परिषद होती। त्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा एकही मुद्दा विधान परिषदेत मांडला नाही। त्यांची जर विधान परिषदेतील उपस्थिती बघितली तर ती 50% सुद्धा नाही। हे पद जनतेचा आवाज उठवण्यासाठी असतं, ते अडवण्याचे काम उद्धव ठाकरे करणार आहेत का असा सवाल बन यांनी केला आहे। नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या संपादकीय पात्रतेवर थेट प्रश्न उपस्थित केला। मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान नसलेली व्यक्ती मराठी दैनिकाचा संपादक म्हणून काम करू शकते का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। राऊत यांनी सामनाच्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत त्यांनी म्हटलं की संपादक हा समाजाला दिशा देणारा असतो, परंतु ज्याला भाषेचं भान नाही तो समाजाला काय दिशा देणार। उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना मुख्य संपादक न करता कार्यकारी संपादक ठेवणं यामागे हेच कारण असावं असा टोलाही त्यांनी लगावला। पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात मराठी भाषा शिकणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने स्थानिक भाषेचा आदर केला पाहिजे, मात्र मराठीच्या नावाखाली धमकवणं, मारहाण करणं किंवा दहशत निर्माण करणं अजिबात सहन केलं जाणार नाही। भाषा ही संवादाचं माध्यम आहे, संघर्षाचं नाही, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे। गुजरात, कर्नाटक किंवा उत्तर भारतात ही स्थानिक भाषा महत्त्वाची असते, पण तिथे कुणालाही मारहाण करून भाषा शिकवली जात नाही। महाराष्ट्रात उद्योग, रोजगार किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकावी ही अपेक्षित आहे, मात्र त्यासाठी कायदेशीर आणि सकारात्मक मार्गाने प्रयत्न व्हायला हवेत असं नवनाथ बन यांनी स्पष्ट केलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।